Now, today we have to learn about the sex determination. Now, in this point 3.11 sex determination, these are the mechanism by the sex is established by the term called as the sex determination. Here, what about this sex determination? Here, this sex determination, these are the term like the sexual phenotype. Now, in some species, these male and female, these are the reproductive part. Here, now see here, here in sex determination, the term sex referred as the sexual phenotype. Now, in this reproductive organ, they are present in a same organism. They describe as the bisexual and the hermaphrodite. Now, what is the biosexual? Now, the bisexual, bi means the two. Bi means the two. Two means the दोन, म्हणजे बाय म्हणजे दोन. Bisexual means both sexes are present in single organism called as the bisexual organism. It is also known as hermaphrodite. It is also known as the hermaphrodite. Here, this it is also called as the monoecious. Now, this monoecious organism, these are the other hand, the species of the organism, these are male as well as in female, both are present in single, that is called as the hermaphrodite or the bisexual. मग दुसरा प्रकार आहे unisexual. What are the unisexual? Unisexual means only one sex organ, that is it is present the male sex organ or the female. ज्यावेळेस एकच असेल, मेल असेल, त्याला काय म्हटलं जातं? युनिसेक्शुअल. किंवा तो फिमेल एक सिंगल असेल त्याला काय म्हटलं जातं? युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल, दीज आर द also called as dioecious. त्यालाच dioecious पण म्हणतात. Now, what about the next of these? Here the sex determination in the human being. What about see here sex determination in human being. Here this sex determination in human being, they shows the XXX type, that is XX and XY type, that is called as the male or female. XX हा काय असतो? Female. आणि XY हा काय असतो? Male. The chromosomal mechanism of sex determination in human being, these are the XXXY type. जर विचारलं जातं ह्युमन बीइंगचं सेक्स डिटर्मिनेशन कोणत्या प्रकारचं आहे? दॅट इज XXXY. म्हणजे XXXY म्हणजे काय? दॅट इज द सोमॅटिक सेल कंटेन्स द 46 क्रोमोझोम्स. किती असतात? 46 क्रोमोझोम्स. इन विच दिस शोज बाय द 23 पेयर्स. किती असतात? दॅट इज द 23 पेयर्स असतात. हिअर these 23 pairs, here in which the 22 are autosomes. त्याच्यामधले 22 काय असतात? ऑटोझोम्स असतात. and one pair is called as the
सेक्स क्रोमोझोम. त्यापैकी 22 हे ऑटोझोम्स असतात आणि एक one pair that is called as the sex linked gene, that is the sex chromosome. But here in सेक्स क्रोमोझोम ही जी एक जोडी आहे त्याच्यामध्ये काय बदल असतो. आता 22 ऑटोझोम हे जवळजवळ सगळ्यांचे सारखेच, मेलचा किंवा फिमेल. आता आपण हे मेल आहे आणि इकडं ही फिमेल आहे, बरोबर. म्हणजे याचे 22 ऑटोझोम आणि याचे 22 ऑटोझोम हे सेम आहेत. मग राहिलेत काय 22 पेयर्स. 22 पेयर्स दोन्हीकडे 22 पेयर्स मेल मध्ये आणि 22 पेयर्स इन फिमेल. बट इन फिमेल these are X टाइप ऑफ क्रोमोझोम. फिमेल मध्ये तो कसा असतो XX टाइप आणि मेल मध्ये कसा असतो XY टाइप ऑफ द क्रोमोझोम. फरक काय आहे पहा, इकडं फिमेल मध्ये 22 पेयर सारखे आहे दोन्हीकडे, फक्त सेक्स क्रोमोझोम मध्ये इकडं फिमेल मध्ये XX असतो आणि मेल मध्ये XY क्रोमोझोम असतो. हिअर ड्युरिंग दिस फॉर्मेशन the genotype in human, the pairs of XX, these are called as the homomorphic. फिमेल ला काय म्हणायचं होमोमॉर्फिक. होमो काय म्हणायचं, होमो म्हणजे सिमिलर म्हणजे XX दोन्ही सारखे आहेत पण त्याला काय म्हणायचं होमोमॉर्फिक. अँड इन मेल दे आर द हेटेरोमॉर्फिक. मेल कसा असतो हेट्रो म्हणजे डिफरंट म्हणजे हा XY आणि हा इकडे कसा आहे XX. म्हणून फिमेल ही होमोमॉर्फिक आणि मेल हा हेटेरोमॉर्फिक असतो. हिअर ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन मेल फ्रॉम द डिप्लॉइड जर्म सेल द टेस्टिस डेव्हलप अंडरगोज द स्पर्मॅटोजेनेसिस. मेल मध्ये काय होतं स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय तयार होतात स्पर्म आणि फिमेल मध्ये इकडे काय तयार होतात ओव्हा. फिमेल मध्ये काय तयार होतात ओव्हा, मेल मध्ये काय तयार होतात स्पर्म. हिअर इट प्रोड्यूस्ड बाय द टू टाइप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म, दॅट इज द सिंगल दॅट इज कॉल्ड एज द यन हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे यन, हे हॅप्लॉइड असतात म्हणजे 50% स्पर्म रिटेन सेम. हिअर 50% स्पर्म कंटेन 22 ऑटोझोम्स अँड म्हणजे इथं तयार होताना 22X आणि 22Y अशा प्रकारचे दोन वेगळे गॅमेट तयार होतात. दोन्ही मिळून किती झाले 46 क्रोमोझोम्स. इकडे मात्र तसं नाही, फिमेल मध्ये 22X अँड 22X दोन्हीही सारखे आहेत, दोन्ही मिळून किती झाले 46. अशा प्रकारे मेल अँड फिमेल सेक्स डिटर्मिनेशन that is in human being, that is the sex determination in human being. अशा प्रकारे आपण काय पाहिलंय that is the here या ठिकाणी दाखवलंय that is these are forms the sex determination. आता आपण पाहूया पहा इथं मेल आणि फिमेल मध्ये दाखवलंय. हिअर सिम्बॉल बघायचा आहे तो. हिअर दॅट इज इन फर्स्ट हिअर द मेल शोज XY क्रोमोझोम अँड फिमेल शोज XX क्रोमोझोम. लक्षात आलंय, मेल मध्ये XY क्रोमोझोम फक्त वेगळा असतो, इकडं XY असतो. बाकीचे जे 44 क्रोमोझोम्स आहेत इकडं 44, मेल मध्ये 44 आणि 44 टोटल किती आहेत 44 प्लस XY हे मेल मध्ये आणि फिमेल मध्ये 44 प्लस XX हे फिमेल मध्ये असतात. हिअर देन दे शोज दॅट इज द फर्टिलायझेशन. नंतर काय केलं जातं फर्टिलायझेशन केलं जातं. देन हाऊ दिस फर्टिलायझेशन आर ऑकर्स. हिअर द शोईंग बाय दिस फर्टिलायझेशन. हिअर see the F1 generation. इथं पहा फिमेल XX
एक नंबरला दाखवली आहे फिमेल XX, दुसरा आहे मेल XY, बरोबर, XX XY. मग फिमेल XX XY म्हणजे 50% चान्सेस फॉर द मेल अँड 50% चान्सेस फॉर female. Male and female these are in ratio that is 1:1. म्हणजे इथं दाखवलं पाव that is 1:1 ratio they are produced in sex determination. Now it indicates that what the sperm fertilize the egg, hence the father is responsible for the sex determination of sex and of the child and not the mother. Who is responsible for the child, that is male or female? कोण रिस्पॉन्सिबल आहे पुढच्या जनरेशन मध्ये? दॅट इज इकडं फिमेल कडे एकच XX असतो, मेल कडे X आणि Y असतो, बरोबर. मग जर इथं काही झालं तरी हा Xच पुढच्या जनरेशन मध्ये देणार. इकडं मात्र 50% chances for X and 50% chances for Y. So who is responsible? That is the male is responsible for sex determination. Due to the lack of the knowledge, women are often to blame that giving the birth to female child, that is a daughter. Generally स्त्रियांवर अत्याचार होतात का की तुम्ही मुलींना जन्म देता, परंतु ते चुकीचं आहे. कोण बरोबर आहे? दॅट इज the male is responsible for determination of sex. हे सर्व पुरुषावर अवलंबून असतं. Here now next that is the sex determination. हे आपण पाहिलं sex determination in man. आता आपण पाहणार आहोत sex determination in that is the bird. आता इथं आपण पाहणार आहोत bird मध्ये पहा. Here the chromosomal mechanism of sex determination, that is the ZWZZ, that is ZWZZ यांचं मेकॅनिझम, बर्डचं मेकॅनिझम कसं आहे? ZWZZ टाईप. ह्युमन बिंगचं कसं होतं? ह्युमन बिंगचं XX-XY हे ह्युमन बिंगचं. आता बर्डचं सेक्स डिटर्मिनेशन कसं आहे पहा, ह्युमन बिंगच्या विरुद्ध आहे. म्हणजे पहा, इन बर्ड द क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज ZWZZ. हे असं ZWZZ का म्हटलंय पहा. नाउ इन दिस टाइप द फिमेल आर हेट्रोमॉर्फिक. इथं फिमेल कशी आहे? हेट्रोमॉर्फिक. इथं ह्युमन बिंग मध्ये फिमेल कशी होती? होमोमॉर्फिक होती. लक्षात घ्या, होमो म्हणजे सारखे होतात, म्हणजे XX होता. इथं बर्ड मध्ये तसं नाहीये. बर्ड मध्ये काय होतंय? फिमेल शोज द ZW. इथं दाखवले पहा, फिमेल कशी असते? ZW असते. परंतु ह्युमन बिंग मध्ये हे दोन्ही सारखे आहेत, XX आहेत, म्हणजे होमोमॉर्फिक आहेत. इथं बर्ड मध्ये त्या कशा आहेत? हेट्रोगॅमेटिक आहे. हेट्रोगॅमेटिक किंवा हेट्रोमॉर्फिक म्हणतात. It produces the two types of egg, that is the 50% egg carries the Z, 50% Z आणि 50% W. Now the Z chromosomes while the 50% egg carries the W chromosomes. Now in the bird that is the male is the homogametic. याच्यामध्ये हा ZZ आहे, हा काय आहे? मेल आहे. इथं पहा, मेल मध्ये दाखवलंय ZZ. इथं ह्युमन बिंग मध्ये मेल हा XY असतो. इथं बर्ड मध्ये काय आहे? तो ZZ म्हणजे होमोमॉर्फिक. होमोमॉर्फिक म्हणजे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्रोमोझोम. त्याला म्हणायचं होमोगॅमेटिक किंवा होमोमॉर्फिक. In the bird, the male are the homogametic and produce the one or the single type of the sperm. एक सारखेच म्हणजे हा ZZ म्हणजे काही झालं तरी बाहेर काय येणार? फक्त झेडच गॅमेट येणार. Here these are called as the homogametic and thus the sex of individual depends upon the kinds of egg. म्हणून इथं बर्ड्स मध्ये काय होतं? Who is responsible?
that is the ova or the female, each carries the depends upon the kinds of egg. मग कोणत्या प्रकारचं एग बाहेर येणार त्यावरती तो अवलंबून असतं. नाउ when it fertilized by the sperm, then they are forms to this type. आता इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. परत पाहायचंय मेल मध्ये काय दाखवलंय पहा. हिअर 2n ZZ बरोबर, इकडं 2n ZW. 2n म्हणजे काय. हिअर दीज आर द सिंगल, एक सिंगल असतं म्हणून. आता त्यामध्ये n म्हणजे हाफ क्रोमोझोम्स, म्हणजे एक n इकडं आला, एक n इकडं आला, हा एक Z इकडं आला, एक Z इकडं आला. या प्रकारे n प्लस झेड n प्लस झेड असे वेगळे गॅमेट तयार झाले. याला म्हणायचं गॅमेट. याला म्हणायचं जिनोटाइप आणि मेलला म्हणायचं पॅरेंट्स. हे पॅरेंट्स आहेत. फिमेल मध्ये काय होतं, 2n प्लस ZW मधून एक n इकडं आला, एक n इकडं गेला, एक Z इकडं आला, एक Z दुसऱ्या बाजूला गेला, म्हणजे n प्लस झेड n प्लस झेड. म्हणजे दोन्ही फिमेलचे झेड कसे आहेत पहा, वेगवेगळे आहेत. फिमेल इथं मेल कसं आहे, सारखा आहे. आता दोघांचा क्रॉस पहा कसा झाला. इथं पहिला जो गॅमेट आहे n प्लस झेड आणि इथं n प्लस झेड, हे दोन्ही एकत्र आले. काय आलं, 2n प्लस ZZ. हे 2n प्लस ZZ म्हणजे हा काय तयार झाला, मेल. आता दुसरं पहा, n प्लस झेड आणि n प्लस W, 2n प्लस ZW म्हणजे हे काय तयार झाले, फिमेल. ZW म्हणजे काय झालं, फिमेल. बरोबर, म्हणजे मेल अँड फिमेल, these are formed by the parents. Now here these are the sex discrimination in birds. विचारलं जातं सेक्स डिस्क्रिमिनेशन इन बर्ड्स कोणत्या प्रकारचं असतं, ZWZZ. लक्षात आलं. मेल मध्ये कसं असतं, ह्युमन बिईंग मध्ये कसं असतं, XXXY टाईप, आणि बर्ड मध्ये कोणतं असतं, ZWZZ. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे दोन प्रकार पाहिले. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट, दॅट इज द सेक्स डिटर्मिनेशन इन हॉनीबी. आता हॉनीबी माहिती आहे, मधमाशी. आता मधमाशीचं सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं हे आपल्याला पाहायचंय. आता हॉनीबी, these are the haplodiploid, that is the haplodiploid. आता अर्थ पहा, हॅप्लोडिप्लॉइडचा अर्थ काय होतो, हॅप्लो म्हणजे अर्धा, बरोबर. Here the honeybee chromosomal mechanism of the sex determination is the haplodiploid type. Now the sex of these individuals is determined by the number of set of chromosome. आता पहा, फिमेल इज डिप्लॉइड. आता इथं फिमेल पहा कसं दाखवलंय, डिप्लॉइड म्हणजे 32 नंबर्स ऑफ क्रोमोझोम. फिमेल मध्ये किती आहेत, डिप्लॉइड म्हणजे 32. हनीबी मध्ये किती क्रोमोझोम्स असतात, 32. परंतु मेल मध्ये किती आहेत, त्याच्या हाफ म्हणजे निम्मे, म्हणजे किती, 16. लक्षात घ्या. फिमेल हनीबीची फिमेल म्हणजे मधमाशी. हनीबी फिमेल जी असते, राणी माशी असते, तिच्यामध्ये किती असतात, 32 क्रोमोझोम्स असतात. परंतु जो मेल असतो, मेल मध्ये किती असतात, हाफच असतात, म्हणजे n असतात. ठीक आहे. या पद्धतीने हे 16 नंबर, दीज आर फॉर्म्स बाय दिस टाईप. आता पुढच्या जनरेशन मध्ये काय होतं लक्षात घ्या. हिअर इन द मेओसिस 32 क्रोमोझोम्स फॉर्म्स इनटू द हॅप्लॉइड. पहा, इकडं 16 झाले आणि इकडं 16 झाले 32चे. परंतु इथं मात्र काय आलं, मायटॉसिसने 16च्या 16 खाली आले. लक्षात आलंय. इथं मेल मधला जसं तसा 16 इथं खाली आला. परंतु इथं मेओसिस होऊन हॅप्लॉइड झाले, म्हणजे निम्मे खाली आले. इकडं एक n गेला, इकडे एक n गेला, आणि 32चे किती झाले, 16. आता हे त्याचे गॅमेट फॉर्मेशन झालं. मग त्यांचं फर्टिलायझेशन झालं तर काय होतं पहा. फिमेल मधला n म्हणजे 16 आणि इकडचा n 16,
मेलचा N16 आणि फिमेलचा N16 हे एकत्र आले आणि काय तयार झालं 2n+32. कसं झालं म्हणजे 16 अधिक 16 फिमेल मधले 16 आणि मेल मधले 16 एकत्र येऊन 32 झाले. ठीक आहे. परंतु जिथं फर्टिलायझेशन झालंच नाही इथं पहा हा दुसरा बाण दाखवलाय बरोबर. इथं काय हा जो आहे आता इथं दाखवलंय इथं हे हॅप्लॉइड्स आहे. काय आहेत हॅप्लॉइड्स. आता इथं पहा हे हॅप्लॉइड मेल. हॅप्लॉइड मेल म्हणजे काय तिथं जिथं विदाउट फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन झालंच नसेल तर ते जसेच तसे खाली आले त्याला म्हणायचं पार्थेनोजेनेसिस. विदाउट फर्टिलायझेशन कॉल्ड ॲज पार्थेनोजेनेसिस. आपण त्याला वाय अंड म्हणतो. वाय अंड म्हणजे काय त्याच्यातून पिल्लू बाहेर येत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज द हॅप्लॉइड. सो here these are the haploids. Now here these are showing by the haploid that is 16. म्हणजे काही 16 असतात काही 32 असतात. जे 32 असतात त्याला म्हणायचं फिमेल. जे हॅप्लॉइड असतात त्याला काय म्हणायचं मेल. अशा प्रकारे सेक्स डिटर्मिनेशन इन हॉनीबी. अशा प्रकारे हॅप्लोडिप्लॉइड कोणत्या प्रकारचं असतं हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन इन हॉनीबी. हॉनीबी मध्ये हॅप्लोडिप्लॉइड असतं. प्रश्न विचारला जातो हॉनीबीचं सेक्स डिटर्मिनेशन कोणत्या प्रकारचं असतं. कसं आहे हॅप्लोडिप्लॉइड. बर्ड मध्ये कोणत्या प्रकारचं असतं दॅट इज ZZ आणि ह्युमन बिईंग मध्ये कोणतं असतं XXXY टाईप. असे 3 प्रकार आपण पाहिले. ठीक आहे समजले. अशा प्रकारे आपण इथं